आमची लढाई ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात नाही, तर मोदी शहा या विकृती विरोधात आहेत. लोकशाहीचे बाजारीकरण त्यांनी सुरू केलं असून आता रामाला बाजारात आणून सोडले. आपला राम हा सीतेसोबत असतो, जोडीला लक्ष्मण हनुमान असतात, त्यात पारदर्शकता आहे. त्यांनी रामाला बॉडी बिल्डर दाखवले आहेत. रामाचं हे रूप आपल्या संस्कृतीला शोभणारं नाही. राम हा आपल्या सगळ्यांचा आहे. राम आमच्या श्वासात असून राम हा आमचा आहे, तुमचा नाही. तुमचा तर नथुराम असल्याचा हल्लाबोल ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी केलाय. आपला राम हा सत्शील आहे, हा सुवास्य वदन असलेला आहे. आपला राम हा सीतेसोबत असतो, तो पळून गेलेला नसतो. आपला रामासोबत लक्ष्मण असतात, हनुमान असतात, त्यांच्यामध्ये पारदर्शकता आहे. सतत असा बॉडी बिल्डर असलेला जो राम यांनी काढलेला आहे, असा धनुष्यबाण असा करून. रामाचं हे 11 रूप आपल्या धर्माची सुसंगत नाही. राम आपल्या सगळ्यांचा आहे आणि त्यामुळे आपण रामाबद्दल बोलणार. विनोबा भावे तर एवढं म्हणाले होते की प्रत्येक श्वासासोबत रामाचं नाव आहे आणि श्वास सोडताना हरी म्हणा. राम हरी हा आमचा मंत्र आहे आणि आम्हाला सांगायचं नाही रामाचं नाव घ्यायचं नाही वगैरे. आम्हाला माहिती आहे राम तुमचा नाही, राम आमचा आहे, तुमचा नथुराम आहे. धर्माचा धंदा जो यांनी केलेला आहे, एक मी त्या दिवशी व्हॉट्सअपवर वाचत होतो कि धर्म का धंधा था, हर व्यक्ति उसमें अंधा था. जब रोशनी मिली तो पता चला मेरा देश भूका नंगा था. एवढी वाईट परिस्थिती यांनी करून ठेवली. आता तरी पण भाजपला हरवणं काही सोपं नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. भाजपला हरवणं मुळीच सोपं नाही, कारण यांच्याजवळ 4-5 महत्त्वाच्या ताकद आहेत. त्या ताकद आपण ओळखल्या पाहिजे. हे मी सांगत नाही, प्रशांत किशोर यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलं की आयडिओलॉजी म्हणजे हिंदुत्व आपल्याला पाहिजे तसं कट्टर स्वरूपात मांडणं आणि तेच लोकांच्या मनात बिंबवणं ही यांची ताकद आहे. आणि म्हणून इथे ते राजा येतील, कोण आमदार आहेत टी राजा, इथे नितेश राणे येतील, ज्यांना कधी त्यांनी अभ्यास केलाय का, वाचन केलंय का काहीच माहिती नाही, काही बोलत असतात. असे लोक जेव्हा सोलापुरात येतील आणि काही बरळतील, धर्मामध्ये तेढ निर्माण करणारं वक्तव्य करतील, सगळ्यांनी त्यांच्यावर केसेस दाखल करा. FIR दाखल झाले पाहिजे. प्रत्येक पोलीस स्टेशनला नागरिकांनी जाऊन बसलं पाहिजे. नितेश राणे येणार आहेत असं माहीत झालं तर त्यांना आपल्या सोलापूरच्या सीमेवर चढवा आणि परत पाठवा. मी नितेश राणेची कार्यपद्धती पाहिली आहे. अहमदनगरमध्ये जातात, तिथे विष कालवतात. हिंदू मुस्लिम एकोपा या समाजामध्ये असलेला बिघडवण्याचं काम हे लोक करत आहेत आणि याच्यासारखे अनेक जण आहेत. मी तुम्हाला मुद्दाम उदाहरण दिले. यांनी एक आणखी एक कीड तयार केली आहे महाराष्ट्रामध्ये. त्याचं नाव आहे तो काय, मनोहर उर्फ संभाजी भिडे. अत्यंत वात्रट माणूस, अमानुष माणूस. बुद्धी नावाची गोष्ट याच्या डोक्यामध्ये नाही आणि केवळ किडे वळवळत असतात. याचं मी उदाहरण आपल्याला सांगतो. सांगलीमध्ये यांनी 15 ऑगस्टला असं ठरवलं, यांच्या सगळ्या किल्लावळींनी, त्यांचे जे भक्त आहेत त्यांनी, की आपण मोठी रॅली काढायची. आणि रॅली कशी काढली यांनी, मोठा भगवा यांनी आपल्या खांद्यावर घेतला, अत्यंत मोठा भगवा झेंडा, आणि याच्या मागे घोषणा देत देत सांगलीमध्ये फिरत होते. पत्रकारांनी विचारलं की तुम्ही आज 15 ऑगस्ट आहे, तिरंगा घ्यायला पाहिजे, तुम्ही का भगवा घेऊन फिरताय? तर यांनी सांगितलं की भगवा आमच्या खांद्यावर आहे, तिरंगा आमच्या मनात. पोलिसांनी अजूनही यांच्यावर कारवाई केलेली नाही, तक्रार करू नये. मग आता थोड्या वेळासाठी आपण विचार करू की या सोलापुरातल्या काही मुस्लिम लोकांनी ठरवलं की 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्टला आपण मोठा हिरवा झेंडा खांद्यावर घ्यायचा आणि रॅली काढायची. आणि त्यांना पत्रकारांनी अडवलं आणि त्यांना विचारलं की हिरवा झेंडा कशासाठी घेऊन फिरतात? आणि त्यांनी जर सांगितलं मुसलमान लोकांनी की हिरवा झेंडा आमच्या खांद्यावर आहे आणि तिरंगा आमच्या मनात आहे, इथल्या पोलिसांना चालेल का? भारतीय जनता पक्षाला चालेल का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला चालेल का? चालणार नाही. आपण त्यांच्यावर गुन्हे दाखल करू. हा जो दुजाभाव आहे कायद्याच्या अंमलबजावणीबद्दलचा, हा अत्यंत चुकीचा आहे. आपण नागरिक म्हणून प्रत्येक कट्टरवादाच्या विरुद्ध असलं पाहिजे. तो मुस्लिम कट्टरवाद असो की तो हिंदुत्ववादी कट्टरवाद असो. खरं हिंदुत्व हे वेगळं आणि हिंदू असणं वेगळं आहे. त्याच्याबद्दल सुद्धा विचार केला पाहिजे. धारस्य इति धर्म असं आपण म्हणतो की धारण करतो तो धर्म आहे. माझा धर्म हा माणुसकी प्रधानच असला पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या आयडिओलॉजिकल बेस हिंदुत्वाचा तयार करणाऱ्या लोकांना ओळखा, त्यांना दूर ठेवा, त्यांना यावेळेस मतदान करू नका. सोलापुरात निर्भय बनो सभा संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. सभेला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठे, शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम बर्डे यांच्यासह हजारोंची उपस्थिती होती.